निवळी गावातील ग्रामस्थांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत आराखडा तात्काळ बदलण्याची मागणी केली. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की घाटातील 2 वळणं चुकीच्या नियोजनामुळे धोकादायक काटकोन आकाराची बनली आहेत, ज्यामुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे. यासोबतच निवळी गावातील उड्डाणपूलही पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचं ग्रामस्थांनी गडकरी यांच्यासमोर स्पष्ट केले. या उड्डाणपुलामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ग्रामस्थांनी निवळी घाट ते हातखांबा या संपूर्ण भागाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून DPR बदलण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या आराखड्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे हा प्रश्न तातडीचा आहे. गडकरी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजले. आता या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले. नमस्कार, संजय निवळकर, उपसरपंच निवळी. आपण आत्ता निवळी तिथं या ब्रिजचं काम तिथं चालू आहे तिथे आहोत. विशेष करून या संदर्भात आपण नितीनजी गडकरींची भेट घेतली आहे. ती कशाच्या अनुषंगाने, तर आपल्याला जो वाहतूक जिंदालची जी वाहतूक आहे ती ह्या ब्रिजच्या खालून होणार आहे आणि आपल्याला 2 वर्षापासून आपण ह्याचा पाठपुरावा करत आलेलो आहे की जेणेकरून हा ब्रिज उड्डाणपूल हा आम्हाला रद्द करण्यात यावा. ह्या उड्डाणपुलाची आम्हाला कोणत्याही प्रकारे बाजारपेठेला अथवा इथल्या लोकांना गरज नाही. कारण जयगडची जी वाहतूक आहे ती येणारी जी वाहतूक आहे ती गावातून होणारी आहे आणि सर्व्हिस रोडवरून झाल्यामुळे अपघाताचा जास्त धोका आहे. त्याशिवाय या उड्डाणपुलामुळे, ह्या बंदिस्त उड्डाणपुलामुळे बाजारपेठ पूर्ण बरखास्त होणार आहे. इथले जे छोटे व्यावसायिक आहेत हे सगळे व्यवसायाच्या उपासमारीनं मरणार आहेत. त्यामुळे आम्ही नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे. त्याशिवाय आपण निवळी घाटामध्ये जो अपघात होत आहेत, वारंवार जे अपघात होत आहेत आणि हातकंबा गावामध्ये जे अपघात होतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की जेणेकरून या दोन्ही पण विषयांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार DPRनुसार ह्या पद्धतीनं आपल्याला हा इथला ब्रिज हा रद्द करून मिळण्यात यावा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून आपण DPR सुधारणा करून आपण खालच्या जे निवळी घाट आणि हातकंबा आहे तिथं सुव्यवस्थित, म्हणजे अपघात हे 0% येतील अशा पद्धतीनं उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे.